लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो द सील ऑफ गॉड, म्हणजेच देवाचा शिक्का। अर्थात हा विषय फारच महत्त्वाचा विषय आमच्या ख्रिस्ती जीवनात आहे। आमच्या ख्रिस्ती जीवनाची सर्वात उच्च आध्यात्मिकता ही या शिक्क्याद्वारे दर्शविली जाते। म्हणून देवाचा शिक्का आम्हाला प्राप्त होणे फार फार गरजेचे आहे। ज्याला देवाचा शिक्का लाभतो तोच स्वर्गरोहणामध्ये जाऊ शकतो आणि म्हणूनच हा विषय आम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू। करंथीकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 22 मी आपणा पुढे वाचत आहे। त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला। अर्थात या ठिकाणी या वचनाद्वारे आम्हाला ही गोष्ट आढळते की देव आम्हाला मुद्रांकित करीतो, म्हणजेच शिक्का मोर्तब करीतो आणि आमच्या अंतःकरणात त्याचा पवित्र आत्मा आम्हाला विसार म्हणून देतो। विसार या शब्दाचा अर्थ आहे की बयाना, टोकन। जेव्हा एखादी प्रॉपर्टी ज्या वेळेला खरेदी केली जाते, खरेदी करणारा त्यावेळेला एक टोकन अमाउंट देत असतो। ही टोकन अमाउंट म्हणजे आपला व्यवहार पक्का झालेला आहे, बाकीचे राहिलेले पेमेंट मी पुढे देणार आहे। आणि अर्थात हा जो व्यवहार आहे हा टोकन दिल्याद्वारे त्या ठिकाणी पूर्ण होतो। अर्थात या ठिकाणी देव देखील त्याचा पवित्र आत्मा आमच्या संपूर्ण मुक्तीसाठी त्याने विसार म्हणून दिलेला आहे, टोकन म्हणून दिलेला आहे। आम्हा सर्वांना त्याद्वारे पूर्ण खात्री देव देतो की तुमची पूर्णतः मुक्तता मी करणारच। ख्रिस्ती व्यक्तींची मुक्तता, त्यांच्या जीवाची मुक्तता ख्रिस्ताने केलेली आहे। परंतु आम्ही ज्या शरीरामध्ये राहत आहोत, पापाचं शरीर, यांतून आमची मुक्ती होणं आणि आम्ही विनाशी शरीरांतून अविनाशी शरीरात आम्ही जाणं हे आमच्यासाठी लक्ष्य आहे। आणि म्हणून हा देवाचा शिक्का आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचं कार्य करीतो। ते कसे करीतो आणि शिक्क्याचा अर्थ काय, त्याचे महत्त्व काय हे आम्ही जाणून घेऊया। इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय याचं 13 आणि 14 वचन आम्ही वाचतो। त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला। अर्थात जेव्हा देवाचं सत्य वचन ऐकलं त्यावेळेला आम्ही त्या सत्य वचनावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा, देव केलेल्या म्हणजे त्या क्षणी तो प्राप्त होत नसतो, तो पुढे प्राप्त होणार असतो। आणि म्हणून त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे। पवित्र आत्मा स्वतः आम्हाला देवापासून प्राप्त झालेला शिक्का आहे आणि तोच आम्हाला शिक्का मोर्तब करीतो। 14वं वचन म्हणते, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे। अर्थात या ठिकाणी मुक्तीचं कार्य देव पूर्ण करू इच्छित आहे आणि ते कोणाच्या जीवनात पूर्ण करू इच्छित आहे, तर ज्यांना देव पवित्र आत्म्याद्वारे शिक्कामोर्तब करेल त्यांची पूर्णतः मुक्ती करण्याची जबाबदारी देव घेत आहे। ते त्याचे स्वकीय जन आहेत असं वचन या ठिकाणी आम्हाला शिकविते। अर्थात ज्या वेळेला आम्ही विश्वास करीतो त्यानंतर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा जो देव केलेला आहे तो आम्हाला मिळण्यासाठी एका प्रक्रियेतनं आम्ही जात असतो आणि याची छाया देवाने अब्राहमाच्या जीवनात दर्शविलेली आहे। अब्राहमाला देखील देवाने शिक्का दिला होता। आम्ही पाहूया रोमकरास पत्र याचा 4था अध्याय याचं वचन 11 मी वाचतो। आणि तो सुनता न झालेला असताना त्याच्या ठाई असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते त्याचा शिक्का म्हणून
सुनता ही खून त्याला मिळाली. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की अब्राहमाच्या विश्वासाचा देवाने स्वीकार केलेला आहे, जो विश्वास त्याने देवाच्या वचनावर ठेवला. आणि या ठेवलेल्या विश्वासाचा आदर स्वीकार देवाने केलेला आहे. आणि या विश्वासामुळे अब्राहमाला देवाने देवाचं नीतिमत्व दिलं आणि त्यासाठी देवाने शिक्का म्हणून सुनतेची खून त्याला दिली, यासाठी की जे लोक सुनता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे. आणि आम्हीही शारीरिक सुनता न पावलेले लोक अब्राहमाचे आम्ही वंशज संतान ठरलो आणि अब्राहम आम्हा सर्वांचा म्हणजे आम्हा विश्वासणाऱ्यांचा बाप ठरला. अर्थात अब्राहमाच्या विश्वासाचा स्वीकार देवाने केल्यावर जेव्हा त्याला शिक्का दिला, तसंच जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मरण पावतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करीतो, ख्रिस्ताच्या पूर्ण शुभवर्तमानावर विश्वास करीतो, तेव्हा आम्हाला अब्राहमाचे खरे संतान ठरविण्यात येते आणि तेव्हा आम्ही अब्राहमाचे संतान बनतो व अब्राहमाला देवाने दिलेले अभिवचनाचे वारिसदार देखील आम्ही ठरतो. त्यावेळेला पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला शिक्का मोर्तब करण्यात येते, म्हणजे देव आमचा स्वीकार करीतो. अर्थात देव ज्या वेळेला शिक्का देतो त्यावेळेला तो आम्हाला सार्वकालिक जीवनाची पूर्ण खात्री देतो. उत्पत्ती याच्या 6व्या अध्यायातल्या 14व्या वचनात तारू बांधण्यास सांगितले, परंतु ते तारू कोणत्या लाकडाचे बांधण्यास सांगितले तर गोफेर. अर्थात देव हा स्वतः सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट आहे. त्याने नोहाला हा संकल्प दिला. अर्थात जगाला देवाचं वचन पटत नाही. नोहाच्या बाजूला एक जग होतं व दुसऱ्या बाजूला देवाचं वचन होतं, परंतु नोहाला माहित आहे की देव नेहमी खरे बोलतो. नोहाने देवाचं वचन स्वीकारलं आणि गोफेर लाकडापासून त्याने तारू बांधण्यास सुरुवात केली. अर्थात गोफेर हे लाकूड स्पंज सारखं नरम लाकूड. गोफेर हे लाकूड जे होते हे छिद्रे असणारे लाकूड होते. कोणीही त्याच्याकडे पाहिल्यावर सहज हसू शकेल आणि नोहाला हे सांगू शकेल की नोहा, तू वेडा तर नाही ना की गोफेर लाकडापासून तू तारू बांधायला लागलेला आहेस. असे लाकूड ज्याचा जग धिक्कार करते, ज्याला जग नाकारते. आणि ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला झालेलं पाचारणाला दर्शविते. म्हणून कोरिन्थीकरास पहिले पत्र 1 अध्याय 26 वचनापासून आम्ही वाचतो, तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले. बघा, आमचं जीवन गोफेर सारखं मूर्खपणाचं, जगाने धिक्कारलेलं, परंतु तेच देवाने निवडले. आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले. जगांतील जे हीनदीन, जे धिक्कारलेले, जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. किती अद्भुत देव कार्य करीतो. आमची लायकी नाही, पात्रता नाही अशा आम्हा पापी माणसांना देवाने निवडलं. आम्ही धिक्कारलेले आणि शून्यवत, हीनदीन, मूर्ख, जगाच्या दृष्टीने अशा प्रकारचे, तरी देवाने आम्हाला निवडलं. जसे गोफेर लाकूड तेथे निवडलं. देवाने नोहाला सांगितले की तुला या गोफेर लाकडाला राळ लावावी लागेल. राळ काढण्यासाठी एका झाडाला मरावे लागले, कारण ती राळ जी आहे ती त्या झाडापासूनच बनविण्यात येते आणि झाडाचा कुटून रस काढून तो उकळवायला लागत असे. त्यानंतर उकळल्यानंतर ती गरम गरम राळ त्या ठिकाणी गरम असतानाच लावायची असते. अर्थात त्या गोफेर लाकडाच्या आतून पण आणि बाहेरून पण, यासाठी की संपूर्ण तो जीवन रस त्याने ते छिद्रे बंद झाली पाहिजेत. आतून आणि बाहेरून ही राळ लावण्यात येत होती, यासाठी की या राळेच्या द्वारे ते जे लाकूड आहे ते एकदम टणक आणि मजबूत बनावे, म्हणजे एखाद्या स्टील प्रमाणे बनावे. त्यावेळेला गोफेर लाकूड पाण्यामध्ये कुजणार नाही, पाण्याचा शिरकाव आतमध्ये मुळीच होणार नाही, याची पूर्ण खात्री देणारी ती राळ होती. आणि ही गोष्ट या ठिकाणी ख्रिस्ताचं जीवन ख्रिस्ताच्या मंडळीत कशा प्रकारे देवाने घातलेलं आहे याला दर्शविते. अर्थात आम्हाला वाचविण्यासाठी ख्रिस्ताला मरावे लागले.
येशू ख्रिस्ताला कुठल्या कारणाने त्याच्यातून जो जीवन रस आला, पवित्र आत्मा, तोच तुम्हाला आणि आम्हाला आतून आणि बाहेरून आम्हाला लावायचा आहे. परंतु ख्रिस्ताची वधू ही फ्लेक्झिबल हवी, जी पूर्णतः देवाला शरण येणारी हवी, आपलं जीवन प्रभूच्या हाती देणारी हवी, तरच प्रभू आपल्या मंडळीला बांधू शकेल. येशूमध्ये जे जीवन, येशूमध्ये जो आत्मा, तोच मंडळीमध्ये घालण्यात आला, जो जगातील कोणतीही गोष्ट आमच्यामध्ये शिरू देणार नाही, परंतु आम्हाला पूर्णतः सैतानापासून आणि सर्व वाईटापासून आमचं रक्षण करेल. म्हणजे कितीही बाहेर महापुराचा न्याय आला तरी राळ मध्ये उभी होती, तीच मंडळीला वाचविते. व ती राळ लावल्यानंतर संपूर्ण गोफेर लाकूड हे लिकेज प्रूफ झाले, त्यातली सर्व छिद्रे बुजली गेली, पूर्ण सुरक्षितता व त्याला आच्छादन देण्यात आले. ही सर्व योजना देवाने आखली होती व ही आम्हाला प्राप्त होणाऱ्या पवित्र आत्म्याच्या शिक्क्याला दर्शविते. प्रियजन हो, गोफेर लाकूड हे आम्हा मनुष्यांना दर्शविते. आम्ही सर्व छिद्रे असणारी व्यक्ती आहोत. अर्थात छिद्र जे आहे ते आमच्या दैहिक स्वभावाला दर्शविलेला आहे. आणि आमचा दैहिक स्वभाव जो आहे हा देवापासून आम्हाला मिळालेला नसून हा सैतानापासून आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून सैतानाचे काही गुण आमच्यामध्ये आम्हाला आढळतात. ते सर्व बुजविले जावे म्हणून देवाने तुम्हाला आणि आम्हाला पाचारण केलेलं आहे. म्हणून देवाची इच्छा आहे की आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे राळ लावण्यात यावी. हीच गोष्ट पवित्र आत्म्याचा शिक्का प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या जीवनात देव करू इच्छितो, यासाठी की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जगाच्या गोष्टी आत शिरू नये. अर्थात जगामध्ये जे आहे ते म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना व संसाराविषयीची फुशारकी. जग हे या ठिकाणी 3 गोष्टी दर्शविण्यात आलेलं आहे. देहाची वासना म्हणजे लैंगिक इच्छा, खादाडपणे खाणे, आळस. व डोळ्यांची वासना म्हणजे जे काही या डोळ्याला आवडते, दिसते ते हवं आहे, आणि यामध्ये पैशाचा लोभ देखील आहे. त्यानंतर जीवनाचा अभिमान म्हणजे गर्व, अहंकार, जे सगळ्यात मोठं पाप आहे. ह्या तिन्ही गोष्टी या जगाच्या प्रणालीला दर्शवितात. आणि या गोष्टींवर प्रेम केल्याने पित्यावर आम्ही प्रेम करू शकत नाही. परंतु जग व जगाच्या गोष्टी सर्व लयात जाणार आहेत. वचन म्हणते की जर आम्ही पित्याच्या इच्छेप्रमाणे करू तर आम्ही सर्व काळ जगू. म्हणजे आमच्या जीवनात जी छिद्रे आहेत, ज्यांतून जगाच्या गोष्टी आमच्यामध्ये शिरतात, त्या पूर्णतः आतून आणि बाहेरून पूर्ण सील केल्या जातात, बंद केल्या जातात, यासाठी की आमच्यामध्ये ख्रिस्ताचा जीवन रस मुरला जावा. मग तुम्ही त्या व्यक्तीला हसा, त्याची थट्टा करा, त्याची निर्भसना करा, त्याचा द्वेष करा, त्याच्यावर राग प्रकट करा, त्याला लाथा मारा आणि काहीही करा, तो व्यक्ती जरा देखील हलणार नाही. कारण पवित्र आत्म्याने त्याला घट्ट बसविलेलं आहे, स्थिर केलेलं आहे. हेच ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. कारण पवित्र आत्म्याने त्याला शिक्का मोडतब केलं. म्हणून आता काहीही कोणी केलं तरी बाहेरील कोणतीही परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये भेगा, क्रॅक आणणार नाही. कारण तो व्यक्ती स्वर्गीय उत्पत्ती ठरतो. ही गोष्ट खरी आहे आणि एकदम अद्भुत गोष्ट आहे. अर्थात त्या व्यक्तीला ही गोष्ट माहित आहे की मी तर गौरवाच्या मार्गावर चालत आहे. त्याचे लक्ष ख्रिस्ताकडे खिळलेले राहते, कारण त्याच्याकडे एक चिन्ह, टोकन देण्यात आलेला आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त झालेला आहे. हाच तो शिक्का आहे. जेव्हा पवित्र आत्म्याचा शिक्का एखाद्या व्यक्तीला प्राप्त होतो तेव्हा त्याचं जीवन पूर्णतः बदलून टाकतो. अर्थात त्यासाठी तुम्ही आणि आम्ही पवित्र आत्म्याचा जो जीवन रस आहे त्यामध्ये आम्ही भिजलो गेलो पाहिजे पूर्णतः. मग तो जीवन रस आमच्यामध्ये मुरला गेला पाहिजे. तेव्हा ते देवाचं जीवन आमच्यातून प्रकट व्हायला सुरुवात होईल. तेव्हा दुसरे काही नाही परंतु ख्रिस्त मनोवृत्तीचे आम्ही बनून जाऊ. अर्थात आमच्या मनाचे पूर्णतः नवीकरण करण्यासाठी हा देवाचा शिक्का आमच्या जीवनात कार्य करीतो. अशा वेळेला आम्हाला जगाची चिंता वाटणे आमच्या जीवनातनं निघून जाते. समाजाची भीती आमच्या जीवनातनं निघून जाते. कोण आम्हाला काय बोलते, कोण आम्हाला हसते, कोण आमची थट्टा करते, कोण आमची निर्भसना करून कोण आमचा द्वेष करते, तो व्यक्ती
जरा देखील हलणार नाही. अर्थात हा शिक्का ज्या वेळेला प्राप्त होतो तेव्हा आम्हाला पक्की खात्री होते की देवाने माझा स्वीकार केला आहे. तर ख्रिस्ताला पकडूनच मरण तो राहील अशी देव त्याच्याविषयी पूर्ण खात्री बाळगतो. शिक्का जो आहे तो कामाची पूर्णता झालेली आहे याला दर्शवितो. मी तुमच्या पुढे 2 उदाहरण देऊ इच्छितो. पहिले उदाहरण हे की ज्या वेळेला आम्ही एखादा पत्र लिहितो आणि ते पत्र आम्ही एका पाकिटात एन्व्हलप मध्ये ज्या वेळेला आम्ही ते पत्र घालतो आणि आम्ही ते बंद करतो आणि आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जातो. पोस्ट ऑफिस ज्या वेळेला पाहते की सगळं काही ठीक आहे त्यावेळेला ते त्याच्यावर शिक्का मारतात आणि तो शिक्का मारला म्हणजे आता हे पाकिट जाण्यासाठी तयार आहे, काम समाप्त झालेलं आहे. अशा पद्धतीने पोस्टांतून त्याच्या नेमलेल्या पत्त्यावर जाण्यास सिद्ध होते. दुसरं उदाहरण हे आहे की एखादं शिपमेंट, एखाद्या कंटेनरमध्ये एखादा माल ज्या वेळेला लोड केला जातो, अनेक टनांचा माल असतो आणि तो त्यामध्ये घातल्यानंतर एक इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येत असतो यासाठी की माल कसा ठेवलेला आहे, सुट्टा आहे, सैल ठेवलेला आहे की घट्ट ठेवलेला आहे की हलणार नाही. कारण ते कंटेनर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असते आणि म्हणून त्या प्रवासामध्ये त्या मालाला कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये म्हणून त्याला घट्ट बसविण्यात येत असते. अर्थात इन्स्पेक्टर येतो आणि त्या वेळेला तो कंटेनर मधील सर्व गोष्टी पाहतो आणि मग त्या ठिकाणी जर त्याला ती गोष्ट अयोग्य आढळली किंवा बरोबर नाही तर तो त्या ठिकाणी त्यांना रिमार्क देतो की तुम्हाला ही गोष्ट योग्य बसविणे किंवा योग्य रीतीने करणं फार गरजेचे आहे, अन्यथा हे शिपमेंट जाऊ शकणार नाही. आणि ज्या वेळेला तो ही गोष्ट पाहतो की सगळं काही व्यवस्थित आहे आणि त्यावेळेला तो दार लावून घेतो आणि मग त्याला सील लावतो आणि जेव्हा सील लावतो त्यानंतर तो कंटेनर ज्या ठिकाणी त्याला पाठविण्यात येत आहे त्या ठिकाणाशिवाय मध्ये कोणालाही उघडता येणार नाही. अर्थात सील हे या ठिकाणी हे दर्शविते की काम समाप्त झालेलं आहे. अर्थात देव देखील पवित्र आत्म्याला आमचा इन्स्पेक्टर म्हणून पाठवितो आणि पवित्र आत्मा आमचं आतील जीवन हे पूर्ण तपासत असतो. त्याला आमच्या जीवनाची आतून बाहेरून संपूर्ण माहिती आहे. त्याच्यापासून आमच्या जीवनातली कोणतीही गोष्ट लपलेली नाही आणि तो देवाने पाठविलेला खरा इन्स्पेक्टर आहे, खरा तपासनीस आहे आणि तो देवाला रिपोर्ट देतो आमच्या विषयी. आणि ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट सैल ढिल्ली अशी त्याला आढळते, अर्थात कुठेतरी आमचं जीवन जगामध्ये गुंतलेलं आहे, कुठेतरी अविश्वासामध्ये संशयात आम्ही जगत आहोत, अस्थिरतेत आम्ही जगत आहोत, तेव्हा आमच्या जीवनाला तो हादरविण्याचं काम करीतो. तो पवित्र आत्मा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला हादरवून टाकतो यासाठी की आमच्यामध्ये काही असे गळणारे पिसे आहेत ते सर्व पिसे गळून पडावेत आणि आम्ही स्थिर व्हावे, प्रभूमध्ये अढळ व्हावे, पाया घातलेले व्हावे, मजबूत व्हावे, त्याच्या प्रीतीत मुळावलेले व्हावे, त्याच्या विश्वासात आणि पवित्रतेत मुळावलेले व्हावे. असे कार्य तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये घडवून आणतो. पवित्र आत्म्याद्वारे तो घट्ट बसवितो की आम्ही हालू नये, हादरू नये, आम्ही वाऱ्याने वळू नये. जसा वारा वाहत असतो तसे काही ख्रिस्ती लोकही त्या वाऱ्याच्या दिशेने वळत असतात आणि आम्ही तसे वळू नये म्हणून हा पवित्र आत्मा आम्हाला घट्ट बसवितो की आम्ही हालता कामा नये, परंतु आम्ही पूर्णतः स्थिर व्हावे ही त्याची इच्छा असते. अर्थात या प्रक्रियेमध्ये देव आमच्या जीवनामध्ये काम करतो. पहिली गोष्ट तो आम्हाला जस्टिफिकेशन देतो, म्हणजे आम्हाला न्यायी ठरवितो. अब्राहमाने विश्वास केला आणि देवाने त्याला नीतिमान ठरविले. आम्हीही विश्वास करीतो आणि देव फुकटवारी आम्हाला नीतिमान ठरवितो. अर्थात आम्ही तर पापामुळे गुन्हेगार होतो, पण आम्हाला आमच्या पापांची माफी मिळून आम्हाला देवाचं नीतिमत्व देतो. मग ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ती जीवनाच्या एका दुसऱ्या कृपेच्या पायरीला पोहोचतो आणि त्याला म्हटलेलं आहे पवित्रीकरण. आमचे पवित्रीकरण ही व्हायला हवे. आम्ही या जगाच्या गोष्टींतून पूर्ण विभक्त व्हायला हवे. जगावर आणि जगातल्या गोष्टीवर तुम्ही प्रीती करू नका, कारण जो जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करीतो त्याच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती नाही. आणि म्हणून देव तुम्हाला आणि आम्हाला या घाणींतून वेगळे करीतो यासाठी की आम्ही त्याचे पवित्र केलेले लोक व्हावे, वेगळे केलेले लोक त्याच्या उपयोगाचे. आणि त्यानंतर देव आमच्या जीवनात
तिसऱ्या कृपेची एक पायरी आणतो, जे आमचं ख्रिस्ती जीवनाचं एक उच्च अशा प्रकारचं जीवन आहे, आणि ते आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. अर्थात या ठिकाणी पवित्र आत्मा शेवटची गोष्ट आमच्यामध्ये घडवून आणतो पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हाच देवाचा शिक्का आमच्यासाठी आहे. ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पावतो तेव्हा देवाचा शिक्का आम्हाला प्राप्त होतो. योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय हा भाकरीचा अध्याय आहे, आणि यामध्ये आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्ताने यहुदी लोकांसमोर आपल्या स्वतःला प्रकट केले आणि सांगितले की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. योहान सुवर्तमानाच्या 6व्या अध्यायातल्या 52व्या वचनात पाहतो, यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. अर्थात येशू ख्रिस्त आपल्या स्वतःला आपला देह खाण्यासाठी देणार या भाषेत तो बोलत होता. पण येशूची भाषा ही ते समजू शकले नाही, आणि त्यांना येशूचं वचन समजलेलं नाही. त्यांनी त्याचा गैर अर्थ, गैर अनुवाद केल्या कारणाने ख्रिस्ताचं वचन ते समजू शकले नाही आणि येशू ख्रिस्ताला नाकारत आहेत. 60व्या वचनामध्ये येशूच्या मागे आलेले 70 शिष्य देखील आम्हाला आढळत आहेत, आणि ते येशू ख्रिस्ताच्या या वचनाला काय प्रतिक्रिया देतात पाहूया. 60 वचन, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे. हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? अर्थात या ठिकाणी येशूच्या मागे चालणारे 70 शिष्य देखील अडखळलेले आहेत, आणि येशू ख्रिस्ताचं वचन याचा गैर अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्यांना ते समजलेलं नाही. परंतु या ठिकाणी निवडलेले कैक लोक होते, आणि आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की 66 वचन काय म्हणते. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. अर्थात या ठिकाणी काय झालं, येशूचे शिष्य ज्यांना येशूने 2-2 करून संपूर्ण इस्रायलमध्ये पाठविले होतं, परंतु आता त्या सर्वांनी एकाच दिवशी एक निर्णय घेतला की येशूच्या मागे यापुढे आम्ही चालू शकत नाही, आणि त्यांनी त्या दिवशी तो निर्णय घेतला, आणि येशूच्या मंडळींतून 70 लोक एका दिवसात निघून गेलेले आहेत. अर्थात या ठिकाणी येशू आता 12 शिष्यांकडे आलेला आहे, आणि या ठिकाणी तो म्हणतो की तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? तेव्हा सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत, आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. अर्थात या ठिकाणी काय झालेलं आहे, हे या ठिकाणी 11 शिष्य आहेत, हे निवडलेल्या व्यक्तींना दर्शवितात ज्यांच्याकडे देवाचा शिक्का प्राप्त होतो. अनंत जीवन त्यांना प्राप्त होते. अनंत जीवनाची वचने त्यांच्याकडे आहेत, कारण येशू ख्रिस्त आणि त्याने दिलेले वचन याचा ते गैर अनुवाद करू शकत नाही. त्यांना त्याचा अनुवाद स्पष्ट कळतो. त्यांच्या पुढे निर्णयाची स्वतंत्रता ख्रिस्ताने ठेवली. तेव्हा त्यांनी म्हटले की आम्ही तुला सोडून कुठे जाणार? आम्ही जाणार नाही, आम्ही तुलाच धरून राहणार. परंतु 66व्या वचनात आम्ही पाहत आहोत की येशूच्या मागे चालणारे पुष्कळ शिष्य येशूला सोडून गेलेले आहेत, आणि हे वचन 666 या संख्येला दर्शविते. 6 अध्याय 66 वचन. येथे 666 हा मार्क आम्हाला आढळतो, आणि ही गोष्ट या ठिकाणी दर्शविते की हे व्यक्ती जे एके वेळेला येशूच्या मागे चालत होते, परंतु आता येशूचा मार्ग त्यांनी सोडून दिला, आणि यामुळे पशुची छाप त्यांना लागलेली आहे, श्वापदाची खून त्यांना लागलेली आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय याचं वचन 2 आणि 3 मी आपणापुढे वाचत आहे. या 2 आणि 3 वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट आढळते की देवाचा शिक्का का दिला जात आहे, आणि हा शिक्का या कारणासाठी दिला जात आहे की येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून, न्यायापासून शिक्का प्राप्त झालेले लोक पूर्णतः वाचविण्यात यावे. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास
त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारेपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. अर्थात 3ऱ्या वचनात आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की पृथ्वीला, समुद्राला आणि झाडांना कोणालाही उपद्रव करू नये, जिथपर्यंत देवाचे दास त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का लावित नाही तोवर थांबायचं आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट प्रकटीकरण 7 अध्यायातल्या 1 ते 3 वचनात इस्रायली जे लोक आहेत, निवडलेला वंश 1,44,000 लोक, जे 3.5 वर्षासाठी महासंकटाच्या काळासाठी ठरलेले आहेत. या ठिकाणी ही गोष्ट आम्हाला सूचित करीत आहे की ख्रिस्ताच्या वधूलाही अशाच प्रकारे देवाचा शिक्का मिळतो. इस्रायल लोकांना देवाचा शिक्का कधी मिळतो? जेव्हा ख्रिस्ताची मंडळी स्वर्गरोहणात जाते आणि त्यानंतर मोशे आणि एलिया यांच्याद्वारे येणाऱ्या सत्य संदेशाचा ते स्वीकार करतील आणि ज्या येशू ख्रिस्ताला, जो मसीहा, त्याला त्यांनी मारले होते, त्या मसीहाला ते ओळखतील आणि तेव्हा ते पश्चाताप करून आक्रोश करतील आणि देव त्यांना मसीहाची ओळख देईल आणि त्यावेळेला त्यांना पवित्र आत्म्याचा शिक्का प्राप्त होईल. आजच्या घडीला आम्ही ही गोष्ट पाहतो की आमच्या काळासाठी देवाचा शिक्का देण्याचं काम, कृपेचं द्वार बंद होईल त्यावेळेला पूर्णतः बंद होणार आहे. म्हणजे हा शिक्का कायमचा राहणार नाही. हा शिक्का काही काळासाठी आता आहे आणि म्हणून आम्हा सर्वांची जबाबदारी आहे, परिस्थिती काही असो, आम्ही तो शिक्का प्राप्त केला पाहिजे. जर शिक्का प्राप्त करू तरच आम्ही ख्रिस्ताची मंडळी म्हणून आम्ही स्वर्गरोहणामध्ये जाऊ शकतो. अर्थात देवाचा शिक्का कुठे मारण्यात येतो? देवाचा शिक्का हा कपाळावर मारण्यात येतो. प्रकटीकरण 9 अध्याय याचं 4 वचन म्हणते, त्यास असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये. तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. देवाचा शिक्का ज्यांना नाही ते प्रत्येक व्यक्ती देवाच्या क्रोधास कारणीभूत ठरणार आहेत. म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या शिक्क्याची आम्हाला फार गरज आहे. इफिसकरास पत्राचा 4 अध्याय याचं 30 वचन म्हणते, देवाच्या पवित्र आत्म्याला खीण न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. अर्थात पवित्र आत्मा याद्वारे शिक्का प्राप्त होतो, तो मुद्रित करीतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे, चेतावणी देण्यात आलेली आहे की पवित्र आत्म्याला आम्ही खीण न करू नये. आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने, आमच्या वर्तनाने, आमच्या कोणत्याही कृतीने किंवा निर्णयाने आम्ही पवित्र आत्म्याला खीण न करता कामा नये. म्हणून आम्ही आमच्या बोलण्यामध्ये फार सांभाळायला हवे. आम्ही आमच्या मुखांतनं निघणाऱ्या प्रत्येक शब्दाविषयी काळजी घेणं फार गरजेचे आहे. अर्थात आमच्यात कोणतंही कडूपण, राग, संताप या गोष्टी आम्ही सोडून दिल्या पाहिजेत. इफिसकरास पत्र 4 अध्याय 31 वचन आम्हाला तेच शिकवत आहे. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कडूपणा नको. म्हणजे संपूर्ण शून्य कडूपणा, शून्य राग, शून्य निंदा किंवा शून्य आम्ही कोणाच्या विरुद्ध त्यांच्या मागे बोलणं किंवा कोणाविषयी आमच्या जीवनामध्ये द्वेष किंवा सूडबुद्धी राहणे हे आमच्यात बिलकुल नको. कारण तो पवित्र आत्मा आमच्या वतनाचा विसार आहे. आमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत त्या आत्म्याद्वारे आम्ही मुद्रित केलेलो आहोत आणि म्हणून ज्या वेळेला त्या आत्म्याचा शिक्का आम्हाला लाभतो त्या वेळेला तो जसा ख्रिस्तामध्ये तो पवित्र आत्मा होता, ज्या आत्म्याने त्याला पुनरुत्थित केले, तसाच तो आत्मा देखील आम्हाला पुनरुत्थित करील. करंथीकरास दुसरे पत्र याचा 3 अध्याय याचं 2 आणि 3 वचन मी आपण पुढे वाचत आहे. तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. अर्थात ज्यावेळेला पवित्र आत्म्याचा शिक्का मनुष्याला प्राप्त होतो तेव्हा ते देवाचे लिखित पत्रे बनतात. त्यांच्या जीवनातनं ख्रिस्त दिसू लागतो. त्यांचे वागणे, बोलणे, व्यवहार करणे, त्यांचे वर्तन हे सगळं एकदम बदलून जाते. 3 वचन म्हणते, शाहिनी नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यावर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. हे आहेत ख्रिस्ताचे शिक्का पावलेले लोक. आणि प्रियजन हो, ख्रिस्ताची वधू जी स्वर्गरोहणामध्ये जाणार आहे ती अशाच प्रकारे
ख्रिस्ताची पत्र म्हणून या जगासमोर जाहीर आणि प्रदर्शित होते. ख्रिस्ताचं जीवन तिच्यातून दिसून येते आणि हेच जीवन दिसावे म्हणूनच ख्रिस्ताने तुम्हाला आणि आम्हाला पाचारण केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आम्हा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.